हॅलो. प्रत्येक जण लहानपणीच ठरवतं की मोठं होऊन काय व्हायचंय, पण उगाच लहान तोंडी मोठा घास का घ्यायचा असं मी ठरवलं. म्हणून का व्हायचो ते मी ठरवलंच नाही. एकदा मला सायकल चालवताना पोलिसांनी पकडलं. नाही सायकल पकडून मला चालवायला शिकवत नव्हते. मी ट्रॅफिक सिग्नल तोडला म्हणून मला पकडलं. तर मला कशी म्हणतात त्याच्यावर, चल पोलीस स्टेशनात. एवढ्या लहान वयामध्ये मी सिग्नल तोडला म्हणून माझा सत्कार करायला घेऊन चाललेत की काय. पण तिथे गेल्यावर ना त्यांनी माझ्याकडे 100 रुपये मागितले. मी त्यांना सांगितलं की पैसे तुम्ही मला द्यायचे, ट्रॅफिक सिग्नल मी तोडलाय. आमच्या घरी वाढलेलं झाड तोडायला लोक येतात, तर आम्ही त्यांना पैसे देतो, ते आम्हाला देत नाही. पोलीस मला कसे म्हणता, लबाडस जाम चॉप्टर्स. मी त्यावर धन्यवाद म्हणालो. 200 रुपये भरून माझे बाबा मला तिथून सोडवून घेऊन गेले. काही न करता पोलिसांनी 200 रुपये कमावले. तेव्हा मी ठरवलं की मी मोठा होऊन पोलीस होणार. तर दुसऱ्या दिवशी मी बसमध्ये चढलो. बसमध्ये कंडक्टर सगळ्यांना तिकीट देऊन पैसे घेत होता. मी ते तिकीट घेऊन प्रिंटिंग प्रेस वाल्याकडे गेलो. मी त्याला विचारलं की हे तिकीट कितीला छापलं जाईल. तिकिटाची क्वालिटी बघून तो प्रिंटिंग प्रेस वाला मला म्हणाला, एक तिकीट 1 पैशाला छापलं जाईल. बस मध्ये तिकिटाची किंमत 3 रुपये. म्हणजे कंडक्टर 300 पट कमवतो. एवढ्या पटीत इन्कम असलेला हा एकमेव बिझनेस. म्हणून मी ठरवलं की मी मोठा होऊन कंडक्टर होणार, सगळ्यांना तिकीट वाटणार, 300 पट पैसे कमवणार. तर एकदा इलेक्शनच्या काळात एक काळा माणूस आमच्याकडे चालत आला आणि म्हणाला, मी गेलो बाय, मला मत द्या. मी त्याला माझं मत दिलं की बाबा तू काही इलेक्शनला उभा राहू नकोस. आणि माझं मत न ऐकता तो जिंकला. 5 वर्ष चालत आलेला तो माणूस दिसलाच नाही. 5 वर्षांनंतर दिसला तो एका महागड्या गाडीतून. तेव्हा मी ठरवलं की मी मोठा होऊन पुढारी होणार. आता हे दोघं जजेस मला किती मार्क देत आहे, ज्याच्यावरून मी ठरवू शकतो की मी मोठा होऊन जज होणार का नाही.